नमस्कार. मी प्राध्यापक नम्रता गिरी. आज आपण तृतीय वर्ष कला या वर्गातील आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयातील अल्पविकसित देशात व्यापार शर्ती प्रतिकूल असल्याची कारणे बघणार आहोत. तर अल्पविकसित देश म्हणजे काय? तर विकसित देशाच्या तुलनेमध्ये जे देश अविकसित असतात, ज्यांची आर्थिक स्थिती ही सुधारलेली नसते, असे देश म्हणजेच अल्पविकसित देश. तर अल्पविकसित देशांमध्ये व्यापार शर्ती प्रतिकूल का असतात, त्याची कारणे आपण बघणार आहोत. तर पहिलं कारण आहे प्राथमिक उत्पादन. अल्पविकसित अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान अर्थव्यवस्था असते. त्यांच्या निर्यातीत कृषीप्रधान व पारंपरिक वस्तूचा भरणा असतो आणि आयातीत भांडवली वस्तू, यंत्रसामुग्री इत्यादींचा अधिक प्रमाण असते. कृषी उत्पादनात यांत्रिकीकरणाचा अभाव असल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही. म्हणून या देशाला व्यापार शर्ती ह्या नेहमीच प्रतिकूल असतात. तर दुसरा आहे तंत्रज्ञानातील मागासलेपणा. आता अल्पविकसित देशात तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागासलेले असतात. त्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता कमी असते व उत्पादन खर्च विकसित देशाच्या तुलनेने कमी असतो. त्यामुळे अल्पविकसित देशाची सौदाशक्तीही कमी असते आणि परिणामतः या देशाला व्यापार शर्ती प्रतिकूल असतात. तर तिसरा आहे लोकसंख्या वाढीचा उच्च दर. अल्पविकसित देशात उत्पादनातील वाढीपेक्षा लोकसंख्या वाढीचा वेग हा अधिक असतो. परिणामतः या वस्तूची अंतर्गत मागणी अधिक असते, म्हणून या देशाकडे निर्यात वाढावा कमी असतो आणि त्यामुळे या देशाची आयातीची मागणीही अधिक असते. म्हणून या देशाला व्यापार शर्ती ह्या प्रतिकूल असतात. तर चौथं आहे अधिक परावलंबन. म्हणजे काय? अल्पविकसित देश भांडवली व इतर वस्तूंसाठी नियमित विकसित देशावर अवलंबून असतो. म्हणून या देशाला विकसित देशाकडून नियमित आयात करावी लागते, परंतु या आयातीला दुसरा पर्याय नसतो. तसेच आणि विकसित देश अल्पविकसित देशावर फारसे अवलंबून नसतात. त्यांच्याकडे आयात पर्याय करण्याची क्षमता असते. तर अल्पविकसित देश हा आर्थिक कमतरतेमुळे आपला विकास करू शकत नाही. म्हणून या देशासाठी व्यापार शर्तीही प्रतिकूल असतात. पाचवा आहे अनुकरणशीलतेचा अभाव. ज्या वस्तूच्या किमती आणि मागणी वेगाने वाढतात, अशा वस्तूचे उत्पादन विकसित देश त्वरित अनुकरण करत असतो. परंतु अल्पविकसित देशामध्ये तंत्रज्ञानातील मागासलेपणा आणि बाजारपेठांची अपूर्णता अशा अनेक बाबींच्या अभावामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासात अडथळे निर्माण होतात व व्यापारतोल हा प्रतिकूल बनत असतो. तर सहावा आहे उच्च खर्च प्रमाण. अल्पविकसित देशात वस्तू व सेवांच्या उत्पादनाचा खर्च हा जास्त असतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अशा देशाच्या वस्तू किंमत स्पर्धा करू शकत नाही आणि यामुळे या देशाला व्यापार शर्ती ही प्रतिकूल असतात. आणि सातवा आहे उत्पादन घटकांमधील गतिशीलतेचा अभाव. अल्पविकसित देशात शिक्षणाचा अभाव, चालीरीती, रूढी, परंपरा, भाषा, प्रांतिक भिन्नता, धर्म इत्यादींचा प्रभाव श्रमाच्या गतिशीलतेवर प्रतिकूल परिणाम होतो आणि उत्पादन घटकाच्या अशा अगतिशीलतेमुळे देशातील साधनसामुग्रीचा पूर्णपणे वापर होत नाही आणि त्यामुळे देश अविकसित व मागासलेपणाचा बनत असतो आणि त्यामुळे
ह्या आपण अल्पविकसित देशातील व्यापार शर्ती प्रतिकूल असण्याची कारणे हे बघितलेली आहेत. तर अशा कारणांमुळे देश हा विकसित होत नाही, तर अडथळे निर्माण येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.